पुण्याच्या हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटल समोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं एकच खळबळ। आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद। इलेक्ट्रिक बाईकवरून आरोपी आल्याचं समोर। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। बंदी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत लागू। अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून देशभरात अमूल दूध महागणार। वाढत्या खर्चामुळे अमूलकडून दुधाच्या दरात वाढ। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का। अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड। राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। तक्रारींमुळे कारवाई झाल्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिक नंतर आता अहिल्यानगर आणि पुणे कनेक्शन उघड। अहिल्यानगरातून धनंजय लोखंडेला अटक तर पुण्यात मनीषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयाकडून 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार। भोंदूखराच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक। सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचं तपासामधून निष्पन्न। 2008 रेल्वे भरती मारहाण प्रकरणी राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले। आंदोलनाच्या वेळी नाशिकमध्ये असल्याचा राज ठाकरेंचा दावा। राज ठाकरेंनी ठाणे कोर्टामध्ये दिला जबाब। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउटचा पर्याय एमपीएससी कडून रद्द। प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचा निर्णय। सारख्याच पदासाठी पसंती दिल्यास विचार केला जाणार नाही। पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। पाकिस्तान युद्धाबाबत बाहेर येणारी आकडेवारी अर्धी करा, आपली दुप्पट करा, खरी स्थिती कळेल। 1971च्या युद्धाचा संदर्भ देत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं हे विधान। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेल साठ्यामध्ये विक्रमी घट। तेल पुरवठा कमी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या। देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतःच्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात अवघ्या 4च गाड्या। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ताफ्यामधील गाड्या कमी, तर गाड्या कमी करून 2-4 दिवसांची हवा करण्याचा प्रयत्न। नाना पटोले यांची टीका। धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्याला भीषण पाणी टंचाईची झळ। काही गावांमध्ये पाण्यासाठी विहीर अधिग्रहण तर काही गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। 16 मे पर्यंत मान्सून अंदमानात दाखल होणार। अल निनोचा प्रभाव झुगारून मान्सून 16 मे पर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार। मुंबई पुण्यात 12 ते 14 जून पर्यंत मान्सून दाखल होणार। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर। माऊलींच्या पालखीचा 8 जुलैला प्रस्थान तर 25 जुलैला रंगणार आषाढी सोहळा। Thank you.